हाय, नमस्कार. विद्यास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत. रात्री 2 वाटी तांदळ भिजत घातले होते. ते सकाळी उठून मस्त धुवून त्याला छानपैकी भिजत ठेवले होते. आता ते आपण दळून घेऊया. मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्याच्यामध्ये तांदूळ टाकूया आणि दळून घेऊया. पाणी टाकायचं नाही, असंच नॉर्मल दळून घ्यायचं छानपैकी असं. नंतर मग आपण पाणी टाकायचं, आपल्याला जसं पापडाची कन्सिस्टन्सी पाहिजे असते त्याप्रमाणे. मग त्यामध्ये तुम्ही तीळ, चिली फ्लेक्स, तुम्हाला जसं काही आवडेल किंवा तुमच्याकडे कलर असेल तर ते टाकायचं. शेगडी ठेवलेली आहे, शेगडीवरती भांडं आहे, पाणी उकळत आहे. इथे पापड कसा करायचा ते दाखवलेलं आहे आम्ही. ताट घ्यायची, प्लेटमध्ये थोडंसं टाकायचं आणि वाफेवरती ही पापड बनवले जातात आणि त्यावर झाकण ठेवायचं आता. आणि हे असे चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचे. थोडं नॉर्मल गरम असतं तेव्हाच काढायचं, थंड झालं की ते निघत नाही. आम्ही याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि खसखस टाकली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही असे टाकू शकता. हे बघा, असे आमचे पापड आम्ही रेडी केलेले आहेत. काही कलरचे, काही नॉर्मल. हे उन्हात चांगले वाळवले 2-3 दिवस. आता आपण त्याला तळून घेऊया. तेल तापत ठेवलेलं आहे आणि छान मस्तपैकी फुलतात आणि खायला सुद्धा मस्त लागतात. तुम्ही नुसते पण खाऊ शकता किंवा भातासोबत वगैरे, तुम्हाला जसं आवडेल तसं. अगदी लहान मुलं पण खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. याच्यामध्ये पापड खार वगैरे, सोडा वगैरे असं काही नाही आहे. बिंदास खाऊ शकता. असे मस्त तळून घ्यायचे. आणि तुम्ही पण कसे पापड बनवता हेही मला सांगा आणि कमेंटमध्ये सांगा. कसे वाटले तुम्हाला पापड? छान वाटले का? तुम्ही पण कसे बनवता हे पण मला सांगा. आणि माझे पापड कसे वाटले हेही सांगा. आणि व्हिडिओ आवडला